भाऊंनी आम्हाला उत्तर द्यावं. सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घ्यायचा अधिकार पीआय मरे, पीएसआय तुर्नर आणि एलसीबी पीआय गोरगांड यांना कुणी दिला होता. त्यामुळे या तीनही मोंढा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन होणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाति और जनजाति आयोग के उपाध्यक्ष और सदस्य धर्मपाल मेश्राम 18 दिसंबर 2024 को परभनी जिले का दौरा करने पहुंचे। दोपहर 2 बजे उन्होंने यहां कलेक्टर कार्यालय में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि 3 पुलिस अधिकारियों को अनिवार्य अवकाश छुट्टी पर भेजने का निर्देश जारी किया गया है। उस वक्त कलेक्टर रघुनाथ गावड़े, अपर पुलिस अधीक्षक काले समेत विभाग के कई अधिकारी और कर्मचारी उपस्थित थे। शहर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा के पास लगी संविधान की प्रतिकृति को युवक द्वारा तोड़े जाने के बाद शहर में हिंसा के लिए पुलिस प्रशासन जिम्मेदार है। मेश्राम ने कहा कि पुलिस प्रशासन स्थिति को संभालने में विफल रहा। जब उक्त मामले को आरोपी पुलिस की हिरासत में था तो शहर में तनाव क्यों पैदा होने दिया, ये भी सवालिया निशान उठता है। दूसरे दिन बंद का आह्वान किया गया था, तब पुलिस ने सख्त कदम क्यों नहीं उठाए, ऐसा सवाल भी किया गया। इस तरह के कई सवाल उन्होंने उठाए। मेश्राम ने कहा कि बाबा साहब अम्बेडकर ने कई आंदोलनों का नेतृत्व किया, लेकिन वे हमेशा अहिंसा के मार्ग पर विश्वास करते थे और हिंसा को कतई पसंद नहीं करते थे। उन्होंने जिले के सभी पार्टी नेताओं से अपील की कि वो आम नागरिकों के साथ सामाजिक सौहार्द स्थापित करने की पहल करे। संविधान पर डॉक्टर बाबा साहेब का विश्वास था और इस पर हमला निंदनीय है। उन्होंने शांति और सौहार्द बनाए रखने के लिए सभी से पहल करने की अपील की। मेश्राम ने पुलिस अधीक्षक को निर्देश दिया कि 3 पुलिस अधिकारियों को अनिवार्य अवकाश पर भेजा जाए। इनमें पुलिस निरीक्षक अशोक घोरबाड़, तुर्नर और मरके पुलिस अधिकारी शामिल है। घटना के बाद पुलिस अधिकारियों ने सतर्कता नहीं बरती। धर्मपाल मेश्राम ने कहा कि पुलिस ने बड़ी गलती की है और इस मामले में उचित कार्रवाई करनी चाहिए। उन्होंने अधिकारियों से पंचनामा करने और उसकी प्रतियां सरकार को सौंपने की मांग तरह की प्रतिक्रिया दी है धर्मपाल मेश्राम। इन्होंने आइए जानते हैं। उसी के साथ शिवसेना उबाटा के सुषमाताई अंधारे, इन्होंने भी एक पत्रकार परिषद के माध्यम से पुलिस वालों पर कार्रवाई की बात की थी। इसी पत्रकार परिषद का वीडियो भी हम आपको सुनाते हैं। विजय वाकोड़े बाबा को श्रद्धांजलि भी दी थी और कहा था दलित पैंथर के बड़े लोक नेता विजय वाकोड़े बाबा के नाम के साथ 65 लोगों के नाम की यादी पढ़कर मीडिया को सुनाई थी। और क्या कहा था सुषमाताई अंधारे ने, आइए ये भी जानते हैं। सगळ्या पत्रकारांना मी नमस्कार करतो। सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते श्री विजय बाबा वाकोडे यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो। या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो बळी गेला त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो। ही घटना 10 तारखेला घडली आणि आमच्यापर्यंत येता येता तिला 12 तारीख उजाडली। 12 तारखेला जेव्हा आयोगाच्या हे लक्षात आलं तेव्हा 13 तारखेला मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक मी 16 तारखेला माझ्या प्रवासाचं नियोजन केलं। 17-18 असा 2 दिवसाचा प्रवास मी केलेला आहे। मी अनेक लोकांच्या सोबत माझ्या भेटी झाल्या। दलित आंदोलनात काम करणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील मी चर्चा केली। व्यापाऱ्यांच्या सोबत देखील त्यांच्या संघटनासोबत देखील माझ्या चर्चा झाल्या। त्यांची निवेदनं देखील मला प्राप्त झाली। या विषयाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि मी विषय समजून घेतला। विषय अत्यंत गंभीर आहे। हे खरं आहे की एखादी अप्रिय घटना घडली, दुर्दैवी घटना घडली,
एखाद्या विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची प्रतिकृती तोडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स पोलीस विभागाने घ्यायला पाहिजे होते, अत्यंत दुर्दैवानं मी हे कबूल करतो की त्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले गेले नाहीत. बाकी सगळ्या वेळेला प्रशासनानं अत्यंत संयमानं आणि संवेदनशीलतेनं ही परिस्थिती हाताळली. परंतु ज्या विभागावर या सगळ्या गोष्टीची लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी आहे तिथे मात्र लॅक्युना राहिलेला आहे. मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडतो की एखाद्या अप्रिय घटना घडल्यानंतर आणि आरोपी सापडल्यानंतर देखील जर एखाद्या अशा पद्धतीच्या आंदोलनात काही अज्ञात शक्ती त्याच्यामध्ये शिरकाव करतात आणि एखाद्या शहराचं, जिल्ह्याचं निवड नव्हे तर संपूर्ण राज्याचं आणि देशाचंही जो सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडते ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे, चुकीची आहे. मी आपल्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचं आंदोलन केलं. आपल्या सगळ्यांना सर्वविदित असेल की या आंदोलनामध्ये सगळ्या पद्धतीच्या शक्यता असताना देखील परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या, परंतु त्याच्या प्रतिकार करणारी शक्ती उभी केली नाही. कारण ते आंदोलन होतं. आंदोलन निवड पिण्याच्या पाण्याचं नव्हतं. आणि एक गोष्ट आपल्या सहित अनेक इतिहासकारांना देखील कदाचित माहिती नसेल की महाडच्या चवदार तळ्याचं आंदोलन न्यायालयामध्ये जवळपास सलग 10 वर्ष चाललं. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या जेव्हा ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचे सगळे पुरावे गोळा केले आणि 10 वर्ष हे जे आंदोलन चाललं, 10 वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला. तात्पर्य एवढंच आहे की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना कधीही आंदोलनातली हिंसा मान्य नव्हती. संविधान आणि कायदा या गोष्टींवर बाबासाहेबांचा विश्वास होता आणि त्यामुळं आमच्याही संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाला मी विशेषत्वाने विनंती करेन की या अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये कोणत्या शक्ती होत्या की ज्यामुळे हे आवश्यकता नसलेलं आंदोलन चिघळलं, ते देखील तपासण्यापासून किंवा तपासण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे आता खऱ्या अर्थानं जी सामाजिक दरी कुठेतरी प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करते आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात त्याची फळं आम्ही सगळ्यांनी भोगलेली आहेत. हा देश आणि आपण सगळे लोक आता पुढे आलेलो आहोत. तेव्हा ही सामाजिक दरी पुन्हा अशा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा विस्तारते, ती कमी करावी अशी मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शांतता आणि सामाजिक सलोखा स्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्या पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं पाहिजे आणि या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांनी घ्यावी असं देखील आवाहन मी आयोगाच्या वतीने आपल्या माध्यमातून करतो. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक असू द्यात. आज मी या ठिकाणी येऊन आढावा बैठक देखील घेतली. सगळ्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. निष्कर्ष मी आपल्याला सांगितलेले आहेत. परंतु विशेषत्वाने ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या, जे निर्देश मी या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध, ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जनाक्रोश आहे किंवा अनेकांच्या तक्रारी आहेत
किंवा ज्या तक्रारी पुढे येऊन लोक देण्यापासून घाबरत आहेत, अशा देखील तक्रारींच्या आधारावर त्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर माननीय एसपींनी तत्काळ प्रभावाने पाठवावेत, अशा पद्धतीचे निर्देश आज आयोगाने निर्गमित केलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या त्याचे दोन्ही भाऊ, त्यांच्यासाठी काम करणारे वकील, या सगळ्यांशी माझी वैयक्तिक भेट झाली, प्रत्यक्ष भेट झाली. वाकोडे साहेबांच्या घरी मी आता जाणार. मी वेळ मागितली आहे त्यांची. दुसरं काय कार्यक्रम आहे दिवसभर? मी आता निघणार आहे. जेवढं बेसिकली 2 आदेश निर्गमित केले आणि एक आवाहन केलं. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी आम्ही सरकारला आमच्या सूचना देऊ. माननीय मुख्यमंत्री निश्चितपणाने यामध्ये जी काही कार्यवाही योग्य आहे ती निश्चितपणाने करतील. ते संवेदनशील देखील आहे. तुमच्या माहितीसाठी सर. अहो जाऊ दे आता. दादांची 1000ची प्रॉपर्टी रिलीज झाली आहे. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ साहेबांनी पुन्हा शपथ घेतली आहे. संजय राठोडांनी शपथ घेतली आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांना वॉशिंग मशीन मधून धुवून काढले, याचा अर्थ भाजपाला ते जे म्हणत होते ना की भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आहोत आम्ही, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, तर काय असतं की जेव्हा अख्खं राज्य स्वच्छ करायचंय, आपण जेव्हा घर स्वच्छ करतो तेव्हा त्या घरातला सगळा कचरा एका डस्टबिन मध्ये टाकतो. भाजपाने सुद्धा महाराष्ट्र स्वच्छ केलाय. फक्त फरक एवढा आहे की महाराष्ट्रातला सगळा कचरा जो डस्टबिन मध्ये टाकायचा होता तो भाजप नावाच्या डस्टबिन मध्ये टाकलेला आहे. मला खरंच याचं वाईट वाटतंय. सन्मान्य भुजबळ साहेबांच्या सारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं. मात्र मराठा ओबीसी या वादाचे बळी भुजबळ साहेब ठरले का असं राहून वाटतंय. खरं तर ओबीसींच्या हक्कासाठी म्हणून भुजबळ साहेब मैदानात उतरलेले होते, परंतु मराठा ओबीसी वाद लावणारे अनेक लोक आता मंत्रिमंडळात दिसत आहेत, परंतु या मराठा ओबीसी वादाचे बळी भुजबळ साहेब झालेत. परंतु काहीतरी मला कळतंय की त्यांना राज्यसभेचं वगैरे पुनर्वसन करण्याचा दादांचा वगैरे प्रयत्न आहे. त्यांचा पक्षांतर्गत विषय माझ्यासाठी परमादरणीय. भारतीय संविधानाप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे, संविधानाचा आदर केला पाहिजे आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांनी तर संविधानाचा आदर केलाच पाहिजे. पण माझं म्हणणं हे आहे की ज्यांनी तोडफोड केली मुळात ते चळवळीचे लोकच नव्हते, ते संविधान मानणारे नव्हते. निळे गमचे घालून कोण गेलं होतं परभणी अशांत करायला, त्यांना शोधा असं माझं म्हणणं आहे. आंबेडकरी अनुयायांच्या आडून कुणी परभणीमध्ये जाळपोळ केली, तोडफोड केली, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि सोमनाथ सूर्यवंशी, आणि चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्हाला एखादा आरोपी सापडला, त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणी दिला? देवेंद्र भाऊंनी आम्हाला उत्तर द्यावं. सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घ्यायचा अधिकार PI मरे, PSI तुरनर आणि LCB PI गोरगांड यांना कुणी दिला होता? त्यामुळे या 3ही मोंढा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन होणं अपेक्षित आहे. मला स्वतःला परभणीत जाऊन बसावं लागेल. देवाभाऊ, आपल्याकडून माझ्या अपेक्षा आहे. मागचं सगळं आम्ही पुसून एक नवा अध्याय सुरू करायला तयार आहोत. नवा अध्याय म्हणून नवा गडी, नवं राज्य नाहीये, राज्य जुनच आहे. पण या नव्या पिढीकडून आमच्या अपेक्षा आहेत की महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी आणि चळवळीतल्या लोकांना आश्वस्त करण्यासाठी. आणि हे काय इतक्या पोटतिडकीने सांगावं लागतंय, तुम्ही फक्त गुन्हे दाखल करत नाही आहात, तर तुम्ही अख्खी चळवळ बदनाम करत आहात. आणि व्यक्ती बदनाम झाली तर चालते, संस्था बदनाम होऊन चालत नाहीत. यासाठी म्हणून या 3ही, आणि हे 3ही पोलीस निरीक्षक, हे 3ही पोलीस अधिकारी हे परभणीच्या मोंढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत. परभणी, मोंढा पोलीस स्टेशन या 3 पोलीस कर्मचाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत यांना निलंबन केलं जावं आणि यांची तात्काळ चौकशी व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. 2 दिवसात जर हे होणार नसेल तर मला 2 दिवसानंतर परभणीत स्वतःला आंदोलनासाठी मैदानात उतरावं लागेल. अपेक्षा आहे की ती वेळ आपण येऊ देणार नाहीत. एवढ्यासाठी ही पत्रकार परिषद होती. बोला. त्याच दिवशी बंदची हाक होती. बंदची हाक माहित नाही असं असूच शकत नाही,
कारण स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दोघेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते. तिथे सगळे जुने जाणते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांनी सांगितलं की उद्या बंद होणार आहे आणि फार फार तर आम्ही जुजबी इथं येऊ, आम्ही एखादं त्रिसरण पंचशील करू आणि आम्ही निघून जाऊ. परंतु दुपारी 2-3 नंतर जी परिस्थिती बिघडली ती कुणामुळे बिघडली? पोलिसांनी पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही? राज्यामध्ये गृह खातं गृहमंत्री अस्तित्वात नाही, त्याचा हा परिणाम आहे का? पोलिसांना योग्य ते निर्देश मिळाले नाही का? मग ही जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. दुपारी 2-3 नंतर जी परिस्थिती बिघडली ती कुणामुळे बिघडली? पोलिसांनी पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही? राज्यामध्ये गृह खातं गृहमंत्री अस्तित्वात नाही, त्याचा हा परिणाम आहे का? पोलिसांना योग्य ते निर्देश मिळाले नाही का? मग ही जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. की संजय राठोडला क्लीन चिट का दिली हे उद्धव ठाकरेंना विचारा. अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. एवढी पूजा चव्हाणची काळजी असते ना बाई, तर ज्या लोकांनी संजय राठोडांना मंत्री केलंय त्या लोकांच्या सोबत आमदारकी उपभोगलीच नसती. आमच्या सारख्याने ती आमदारकी तोंडावर फेकून मारली असती. दुटप्पी बोलणाऱ्या अशा चित्र विचित्र हलकट प्रवृत्तीच्या लोकांवर काही बोलू नये आपण. मारहाण केली जाते. मारहाण करणारे अधिकारी आहेत PI शरद मरे, PSI तुर्नर, LCBचे PI श्री गुळगाण. मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचा आहे. मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला. होय, आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतो. तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे? तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे? तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना? तर मग PI शरद मरे, PSI तुर्नर, LCB PI गुळगाण या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजे. हे 3 अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत आणि या 3ही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे. ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांनी एका माणसाचा जीव घेतला, त्याला इतकी बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा MCR झाला. MCR मध्ये 16 तारखेसाठी मॅटर ठेवलं होतं. 16 तारखेला खरं तर त्याचे त्याच दिवशी व्हायला पाहिजे होती जमानत, पण त्यांनी सांगितलं की तुझी 16 तारखेला जमानत होईल. कोर्टाने सांगितलं की हा सत्र न्यायालयाचा विषय आहे, त्यामुळे सत्र न्यायालयापुढे 16 तारखेला मामला ठेवला जाईल. परंतु त्याला मार एवढा होता आणि त्याला मेडिकलचे उपचार मिळाले नाही, ज्यामध्ये या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय. सगळं वकील संघटन त्याला भेटायला गेलं होतं. कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, कुठल्याही आंदोलनात कशातही हा विचार नव्हता. तरीही त्याला जर अशा पद्धतीने जर अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असेल, त्याचे आय कार्ड मी आपल्याला लॉन्च द्यायला तयार आहे. त्याचे सगळे किती लोकांवर तुम्ही कारवाई केली? जर तुम्ही एवढ्या सगळ्या पोरांवर कारवाई करणार. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तिखार पार्क की स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तिखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तिखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA 44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी. जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नजारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर
प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी। इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA 44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते।